ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आणि मंत्र्यांकडून शासकीय निवासस्थानाचा दुरुपयोग केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलेला आहे। शासकीय निवासस्थानी मद्यपान आणि अनैतिक व्यवहार सुरू असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। मंत्री नरहरी झिरवळ यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ समोर आल्याचा दावा होतोय। लोकशाही मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही, मात्र हा सगळा व्हिडिओ बघितल्यानंतर महाराष्ट्रात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित झाल्यावाचून राहत नाही। ट्रान्स वुमन असणाऱ्या पवन यादव सोबत मंत्री नरहरी झिरवाळ यांचा एक व्हिडिओ आता समोर आल्याचा दावा होतोय। पवन यादवचा भाऊ रवी यादव यांनी हे सगळा व्हिडिओ आणि हे सगळं प्रकरण समोर आणलेलं आहे। पवन यादव ट्रान्स वुमन असून खंडणी गोळा करण्याचा व्यवसाय करत असल्याचा भाऊ रवी यादवनं आरोप केलाय। दमदाटी करणं, खंडणी उकळणं या संदर्भात याआधीच पवन यादववर कुरार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल आहे, असा दावा पवन यादवच्या भावानी रवी यादवनं केलेला आहे। पवन यादव याच्या सोबत अश्लील चाळे करणाऱ्या इतरही काही जणांची नावं समोर येण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। मी आता पाहतो तर आत्ताच आम्हाला पाहायला मिळालेलं आहे, पण ते अजून क्लिअर आम्हाला दिसलेलं नाही। ते सगळं बघून त्याच्यावरची आपल्याला प्रतिक्रिया देता येईल, कारण की आता महाराष्ट्रामध्ये एक प्रकारचा हा जो काही वाईट कृत्यांचं एक हे आलेलं आहे ते भयानक आहे। पाहिल्याशिवाय बोलणं योग्य नाही, त्याची ऑथेंटिसिटी बघितली पाहिजे। अलीकडे व्हिडिओ AI वरही तयार होतात, त्यामुळे तयार झालेला काही व्हिडिओ फिरतात, त्यामुळे त्याची इथे फक्त आर्टिफिशियल आहे, आर्टिफिशियल विषय बघायला पाहिजे खरं आहे खोटी आहे। नरहरी झिरवाळ यांचा वादग्रस्त व्हिडिओ समोर आल्याचा आता दावा होतोय। शासकीय निवासस्थानामध्ये सर्रासपणे मद्यपान सुरू आहे, अनैतिक व्यवहार सुरू आहेत आणि याच अनुषंगानं हा व्हिडिओ समोर आल्याचं आता पाहायला मिळतंय। मात्र हा व्हिडिओ जो आहे त्याची पुष्टी लोकशाही मराठी करत नाही। नरहरी झिरवाळ यांची या संदर्भातली प्रतिक्रिया देखील अद्याप समोर आलेली नाही। मात्र मंत्र्यांकडून शासकीय निवासस्थानाचा अशा प्रकारे गैरवापर केला जात असल्याचा दावा करण्यात आलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्रात नक्की चाललंय तरी काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात आम्ही काही महत्त्वाच्या राजकीय नेत्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला। त्यांनी नेमकं काय म्हटलंय ऐकूया। मुळात शासकीय निवासस्थाने ही लोकांची सोय म्हणून, आणि एखादा लोकप्रतिनिधी हा खूप दुर्गम भागात राहत आहे, परंतु मुंबई सारख्या ठिकाणी कामाला आल्यानंतर लोकांना त्यांना सहज उपलब्धता व्हावी यासाठी खरं तर ह्या सगळ्या सोयी झालेल्या आहेत। मात्र त्याचा जर अशा काही जर चुकीचा वापर होत असेल तर निश्चित ते आक्षेपार्ह आहे। पण त्याची दुसरी बाजू अशीही असू शकते की दोन व्यक्ती विथ कन्सेंट जर दोन व्यक्तींचं काही चाललेलं असेल तर त्यावर आक्षेप, अर्थात ते सगळं तपासल्यानंतर किंवा त्याच्यामधली एखादी व्यक्ती ही तक्रार करण्यासाठी पुढे आल्यानंतर त्याच्यावर काही बोललं जाऊ शकेल। ही आपली संस्कृती आहे का महाराष्ट्राची? म्हणजे असा एखादा नेता शासकीय निवासस्थानात जर असं सगळं करत असेल तर त्याच्यावर कारवाई नक्कीच व्हायला हवी। आणि मी आता त्या पवन यादव जी बाई आहे तिचे असंख्य मी आता फोटोग्राफ तिच्या स्वतःच्या इंस्टाग्राम पेजवर बघितलेत। बहुतांश तुम्ही फोटो तुम्ही स्वतः बघू शकता। बहुतांश फोटोग्राफ तिचे नरहरी झिरवाळांबरोबर आहेत। सगळे ते मी व्हिडिओ देखील बघितला आणि ते पत्र देखील वाचलं आणि ते FIRच्या ज्या डिटेल्स आहेत त्या देखील वाचल्या। त्यामुळे आता जरा थोडं स्टडी करूनच बोललेलं बरं। पण जेवढे फोटोग्राफ मला इंस्टाग्राम पेजवर दिसले त्याच्यावरनं नक्कीच वाटतंय की अति राजकारण आहे याच्यात, त्याच्यात काही शंका नाहीये। जर तो व्हिडिओ आणि ती घटना तुम्ही सांगताय ती जर खरी असेल तर हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं। आणि महाराष्ट्रातल्या आमदारांना आणि मंत्र्यांना नेमकं काय झालंय हे कळत नाहीये। तर राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणायचे, राजकारणात नीतिमत्ता पाहिजे, सदनतेत परिश्रम पाहिजे, आनंदात विवेक पाहिजे, शिक्षणात चारित्र्य पाहिजे। पण आज ह्या गोष्टी दुर्मिळ व्हायला लागल्यात आणि राज्यकर्ते जर अशा पद्धतीने आदर्श दाखवायला लागले लोकांना तर लोकांच्याकडनं कुठल्या घटना घडतील। इथे मंत्रिमंडळात सुद्धा शपथविधी घेताना भोंदूबाबा उपस्थित असतात
आणि अशा पद्धतीने लोक आज वेगवेगळ्या पद्धतीने अडकली जात आहेत. मंत्रीच असे वागत असतील तर हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. अशा घटना जर सरकारी मंत्रालयातच घडणार असतील, मंत्र्यांच्या बंगल्यात घडणार असतील तर हे फार म्हणजे संतापजनक आहे. याची चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कारवाई झाली पाहिजे. नरहरी झिरवळांना जिथपर्यंत मी ओळखते तिथपर्यंत मला तरी असं काही ऐकिवात नाही. कारण अनेक जणांचे काय काय किस्से आहेत ते आपल्याला कुठेतरी ऐकिवात असतात, परंतु त्यांच्याविषयी असं काही मी ऐकलेलं नाही. पण असं जर कोणी मुद्दामून केलं असेल किंवा त्यांच्या मंत्रालयात जो भ्रष्टाचार झाला होता ते सुद्धा आपण बघितलेलं आहे, त्याच्यात कोणी सूडबुद्धीने काही केलं असेल आणि टार्गेट करण्याची शक्यता पण आहे, पण त्याच्यातली सच्चाई काय आहे ते पडताळणी नीट केली पाहिजे. आणि नक्कीच जर त्यांनी अशा प्रकारे काही केलं असेल तर ते कारवाई करता येईल. व्हिडिओची तपासणी व्हायला पाहिजे, तो खरा व्हिडिओ आहे का आणि काहीतरी वेगळा प्रकार कोणीतरी जाणून बुजून केलाय, कारण ते साधे बोळे आहेत त्यामुळे त्यांच्यावर असं काही केलंय का याची शक्यता नाकारता येत नाही. पण असा काही प्रकार त्यांनी केला असेल तर निश्चितच त्यांच्यावर कारवाई होईल. झिरवळ साहेबांच्या बाबतीत माझा स्वतःचाही याच्यावर विश्वास बसू शकत नाहीये, परंतु मग ह्या व्हिडिओची विश्वासार्हता तपासली पाहिजे. हा काही AI जनरेट व्हिडिओ आहे किंवा काही साधनांचा उपयोग करून बनवलेला व्हिडिओ आहे, तर व्हिडिओची विश्वासार्हता तपासली पाहिजे. आणि मी स्वतः तो व्हिडिओ पाहिलेला नाहीये, त्यामुळं नक्की काय आहे हे मला आता या मोमेंटला सांगता येणार नाही. पण मला हे काही प्रकरण काहीतरी वेगळ्या पद्धतीने काहीतरी दिसतंय हे प्रकरण, आणि त्याच्यामध्ये त्यांना गोवण्याचा प्रयत्न केलाय अशी मला शक्यता वाटतेय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.